संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पंचांचा पंचनामा हा झी24 तासच्या हाती आलेला आहे। संतोष देशमुख वापरत असलेल्या चपलेचा त्यांच्या पत्नीच्या समक्ष पंचनामा करण्यात आलाय। घटनास्थळावरून आढळलेली चप्पल ही पोलिसांनी जप्त केलेली होती। वाखरू कंपनीची 8 नंबरची चप्पल ही संतोष देशमुख यांची असल्याची ओळख पटवण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ही ओळख पटवलेली आहे। घटनास्थळावरून आढळलेल्या चप्पलेमुळे आरोपींचा पाय खोलामध्ये अडकलेला आहे। ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली त्या ठिकाणावरून जप्त करण्यात आल्या देशमुखांच्या चपला जप्त करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचाच पंचनामा हा झी24 तासच्या हाती आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, हा जो हत्या प्रकरणातील पंचनामा आहे तो झी24 तासच्या हाती आलेला आहे। जी चप्पल त्यावेळी संतोष देशमुख यांनी वापरलेली होती त्याची ओळख पटवण्यात आली आहे। प्राची, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक नवनवीन जे पुरावे आहेत आणि त्याबरोबर पंचनामे असतील ते समोर यायला सुरुवात झालेली आहे। कारण की 1500 पानाचं आरोपपत्र आहे आणि याच आरोपपत्रातनं अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। कारण की जे आरोपी आहेत त्यांना त्यांच्या शेवटच्या त्यांना जी काही हे करायची आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी शिक्षा पोहोचवायची त्याच्यासाठी हे सबळ पुरावे म्हणता येईल। कारण की देशमुख हत्या प्रकरणातला हा जो पंचनामा आहे तो अतिशय महत्वाचा आहे। कारण की संतोष देशमुख जी चप्पल वापरत होते ती 8 क्रमांकाची होती आणि त्याच चप्पलेची ओळख जी आहे ती स्वतः त्यांच्या पत्नी ज्या आहेत अश्विनी देशमुख यांनी पटवलेली आहे आणि घटनास्थळी त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला होता आणि याच पंचनाम्यादरम्यान जी निर्घृण हत्या झालेली होती त्याच ठिकाणावरनं ही चप्पल जी आहे ती देखील जप्त करण्यात आलेली। त्याबरोबरच अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल देशमुख यांचीच असल्याचं पटवलेलं आहे आणि याबरोबरच जर पाहिलं तर दुसरा एक पंचनामा जो आहे तो देखील समोर येतोय। त्याच्यामध्ये यामध्ये 2 ओप्पो कंपनीचे मोबाईल आहेत आणि सॅमसंग कंपनीचे मोबाईल आहेत त्याचा देखील तपासणी अहवाल हा समोर आलेला आहे। एकंदरीतच ही चप्पल असेल त्याबरोबर ज्या चित्रीकरण मोबाईल मधनं झालेलं होतं त्याचा पंचनामा जो आहे तो देखील समोर आलेला आहे। त्यामुळे आता आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत हे यावरनं स्पष्ट होत आहे आणि शिक्षेसाठी हे नक्कीच सबळ पुरावे म्हणता येणार आहेत। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।